तर आजच्या दिवसातला पहिला सामना पाहतोय आपण ओमसाई पिशी विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर आणि नाणेफेकीचा कॉल केला पिशी टीमच्या बाजूनं आणि सांगितले जॉली स्पोर्ट कामतगर टीमला की तुम्ही या आणि या दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही आमच्या विरुद्ध बॅटिंग करा. आमचे पंच दर्शन घेताना पाहतोय आपण आकाशाकडे एक नजर. सोबतच कॅरिबियन बेटावरून जच्चं नुकतंच आगमन झालं होतं असे आमचे लाडके पंच भाऊ पाटील. इनकी कहाणी अलग आहे. काय करशील. दोन्ही पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय आपण आणि सुनील सरचा अंदाज काल मी हे उल्लेख केला होता की निश्चित गोट्या माट्या माद्या आणि नवीन एक सोन्या आमचा. यस वाह वाह. त्याला बॅटर पाठवायचे विनंतीशील कारण की पाहते आपण खूप उशीर झालेला आहे आणि आज तब्बल बरेचसे सामने खेळायचे आहेत. वाह शिखर धवन गब्बर इज द बॅक. आणि या जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण दोन्ही बंधू इथं मात्र बॅटिंग करण्यासाठी खेळपट्टीवर. विनोद आणि सचिन नावाची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला आपण बरेचसे बंधू होऊन गेले त्यामधून सर्वात जोडी सुपरहिट ठरली होती मार्क्वा स्टिवा अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर. पिशे टीमचा राखीव खेळाडू आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं बंधनकारक आहे. दादा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या कारण की प्रत्येक वेळी आम्ही नाव विचारलं. यस कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आपलं पण स्वागत आहे. हरिभक्त परेन गुरुवारी अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 हा 16 पाहतोय आपण आणि खास खऱ्या अर्थाने ठाकूरपाडा प्रीमियर लीगचं सुद्धा आपण आयोजन पाहिलं. पहिले 2 दिवस सुपर 4मध्ये 4 संघ त्यामध्ये जर विचार केला आपण ठाकूरपाडा प्रीमियर लीगमध्ये प्रेम एंटरप्राइजेस म्हणजे शिवनाथ ठाकरे साहेबांचा संघ. त्यानंतर जर विचार केला आपण बळीराम सोट म्हणजे विजय माल्या म्हणून ज्याची ओळख आहे दत्तात्रय साहेबांचा संघ. कृषी 11 म्हणजे कृष्णदादा ठाकरे आणि अक्षय ठाकरे साहेबांचा संघ. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण काल या क्षणी आपण ग्रामीणचे सामने पाहत होतो. यानंतर ग्रामीण सुपर 12 संघांना आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. पहिला चेंडूवर अतिशय छान कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. अप्रतिम लाजवाब हाय क्वालिटीचा कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूवर हा दणदणीत चौकार. अतिशय क्लास कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण आणि विनोद चौकाने आपला खाता उघडतोय. सप्पल क्रॉस होऊन टर्न केलं स्क्वेअर लेगकडे. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा इथं मात्र दोन्ही बॅटर उचलून घेणारच आहेत. 2 धावा सहज कंप्लीट. चांगली सुरुवात जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. नाणेफेक गमन तर प्रथम बॅटिंग करताना इथं धावसंख्या 6. मधुकर पहिलं षटक हाताळताना पाहतोय. व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं समोर विनोद. पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर
थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीवर ठीक आहे क्षेत्ररक्षक मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक याच पात्र प्रत्येकदा पते मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न टायमिंग परफेक्ट नव्हती गॅप शोधून काढता आला नाही पण त्यापूर्वी मात्र एक सिंगल घेण्याची नामी संधी होती. या एका धावेने व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर विनोद नॉनस्ट्राईकला पोहोचतोय आणि आता मात्र त्याचेच बंधू सचिन सज्ज होते बॅटिंग करण्यासाठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न दाद मागितली होती तिथे मात्र जेलबादची पण ती अपील फिटवून लावताना आमचे पंच सुनील सर खेळले एक पंच असं वाटते की बॅटिंगसाठी उतराले काय. वाह विकेट किपर ठीक आहे. याच पात्रा ऑफ ड्राईव्ह ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एक हे बघा आता खऱ्या अर्थाने थ्रो करायचं होतं कुठं आणि थ्रो झालाय कुठं. जिथं एक होती तिथं मात्र 2 धावा सहज. या 2 धावीने सचिन आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 9. ग्रामीण रांजुली आणि कोण आहे वीरतानाथ दापोडे विपक्ष हेमंत पाटील केवणी. चला दोन्ही टीमचे संगणक जर आले तर आपण संपर्क साधून घ्यायचे. सफल झाला आहे फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित पाहायला मिळाले नाही. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पहिली आपण बिनबाद 9. एक चांगली सुरुवात जॉली स्पोर्ट कामतगड टीमची. आपण ग्रामीण कडे वळणार आहोत. रेग्युलर ग्रामीणचे जे 12 संघ आहेत त्यामधून आज सुद्धा 4 संघ खेळतील. टॉप 3 मध्ये काल साई स्पोर्ट खारबाव टीमचं चांगलं प्रदर्शन आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडीकरांचे मोठे नेते आणि सर्वांचे लाडके महेंद्र मामा यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आमचे ऑल कॉमेंट्री पॅनल स्कोरर अंपायर यांच्याकडून मामाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि उद्या बुम बुम सुभाष ठाकरे साहेबांचा वाढदिवस. तेजस आणि कुंवर खूप एन्जॉय करताना खूप मोलाचं सहकार्य दादांना नेहमी मिळतोय. कुंवर सकाळपासूनच ग्राउंडवर आणि पूर्ण जबाबदारी तेजस यांच्याकडे. 40+ संघटनेच्या माध्यमातून सुद्धा खूप लाखमोठीचं सहकार्य. त्यामधून पाहतोय आपण आमचे मित्र हरिभक्त परायण किरण महाराज तसेच गणपत चौधरी. इनकी कहानी अलग है. अंदाज अपना अपना. गोलंदाजीमध्ये युवराज पाटील येते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्यायचे कारण की आज बराच शेड्यूल मोठा आहे. हा आजचा एक्स्ट्रा सामना आपण पाहतोय पहिल्या नाईटचा. फाटलांग करण्याचा प्रयत्न लाईन कुठे चेक करतील पंच भाऊ पाटील यांचे दोन्ही आज समांतर रेषेत. सुरुवात खराब पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाची मागणी त्या मात्र केलेली आहे. वेलकम आमचे मित्र कपिल पाटील या आपण व्यासपीठावर.
मॅन फॉर सरवली पाडा कपिल पाटील खेळणार आहे. टीम कुठली? सज्ज होताना गोलंदाज राईट हँडवरती विकेट मारा करतोय समोर खेळण्यासाठी. याच पाहता बॅटची कड संधी निर्माण होती पण चेंडू खाली जातोय आणि त्या दरम्यान मात्र थर्डमॅनकडे चेंडू जाईपर्यंत एक सिंगल सहज कंप्लीट. दरम्यान आपण झालेलं आहे पहिल्या दिवसापासून पहिल्या नाईटपासून ज्यांचा आवाज आपण ऐकला म्हणतात प्रत्येक व्यक्तीला गुण दिलेले आहे ते देवाने, त्यामधून एक ज्याच्या हाताला खूप चांगलं गुण दिलेलं आहे असे आमचे सुपरस्टार मूर्तिकार भिवंडीतले आणि माझे मित्र मनोज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम मनोजदा, स्वागत आहे आपलं. याच पात्र कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू डीपमध्ये जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहायला मिळालं. दरम्यान काय चांगलं तालमेल. 3 धावा सहज कंप्लीट करताना पाहतोय. 3 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 14. वीर तानात दापोडे विपक्ष केवणी स्पोर्ट केवणी हेमंत पाटीलचा संघ आपण सज्ज राहते टॉससाठी. राईट हँडवरती विकेट सज्ज होताना बॉलर. याच पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, स्वीकारलाय हा झेल आणि आता मात्र जॉली स्पोर्ट कामतगर टीमला लागलाय पहिला धक्का. नवीन बॅटर आत्ता मात्र अरविंद आणि अशी माहिती मिळत आहेत की सख्खे 3 भाऊ 1 2 3 3 नंबरपर्यंत. क्या बात आहे. आणि हे जो एक भाऊ बाद झाला लगेच दुसरा आला. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचं हेच आकर्षण आहे. हम खेलेंगे भाई भाई के साथ. सज्ज होताना गोलंदाज. याच पात्र हा फटका हुकचा आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न. निश्चित काही धावा होत होत्या आपल्या टीमसाठी. अरविंद मात्र आल्या पावली या हुकच्या फटक्याने आपला खाता उघडतोय 2 धावेनी. टीमची धावसंख्या 16 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. बालाजी स्पोर्ट सवलीपाडा विपक्ष वीरताना दापोडे. याच आता पुलचा फटका अतिशय चांगला गॅप शोधून काढलाय. वेगवान चेंडू मात्र बॅकवर्ड स्कूल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार. षटकार किंग फॉर ऑफ द भिवंडी तालुका दापोडे टीमचा हर्षद यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. बालाजी स्पोर्ट सवलीपाडा टीमचा संघटक आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे अध्यक्ष आदरणीय शरददादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे.
आणि आदरणीय पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. चला दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 2 षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे आणि धावफलकावर धावा आहेत त्या 20. जॉली स्पोर्ट कामतगड टीमचे अध्यक्ष शरद म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत पाहतोय की आपण पांडुरंग पाटील साहेब हे सुद्धा आहेत. चला आपण व्यासपीठावर यायचं आहे. आजी माजी अध्यक्ष ही जोडी आपण पाहतोय. कामतगड टीमला चेअरअप करण्यासाठी नेहमीच पाहतोय आपण. चला आपण सामन्याला जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज विनोद जाधव येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं आपण तर 20 धावा ही सरासरी जर कायम ठेवली तर 40 पर्यंत मजल मारू शकतोय जॉली स्पोर्ट कामतगड संघ. नाईट स्पर्धा पाहतोय आपण खऱ्या अर्थानं, पण सामने जास्त आहे. त्यामध्ये टॉप 12 ग्रामीणची संघांना संधी देण्यात आलेली आहे. चेंडूची लाईन कुठे हे चेक करतील पंच पाहतोय. सुनील मात्रे सरांचे दोन्ही आज समांतर रेषेत वाईटचा इशारा येते. खराब सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज विनोद जाधवच्या माध्यमातून. थेट प्रेक्षेपण आपण या स्पर्धेचं किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट का म्हटलं जाते हे दाखवलं सातत्याने कित्येक वर्षापासून. प्रिन्स मोईज, रवी गोली, प्रथमेश, संजय आणि ऑल टेक्निकल टीमच्या माध्यमातून याच पात्र निश्चित हा चेंडू चांगला होता. टप्पापण्यात थोडासा झपकण आतमध्ये येणार आता उसळी प्राप्त करणारा चेंडू होता. आता मात्र छान वापसी करताना गोलंदाज विनोद जाधव. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. सिंगल धावा रोखण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, एक थर्ड मॅन तर दुसरा पाहतोय आपण फायनली एक सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री. ऑफसाईड जर पाहिलं आपण तर एक बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री, कव्हर बाउंड्री वर एक क्षेत्ररक्षक तैनात. अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज विनोद जाधव. चांगला चेंडू परत एकदा फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र काय कमबॅक सुपर बॉलिंग टाकताना तर मात्र गोलंदाज पाहतोय आपण विनोद जाधव. सफल झालं यावेळेस मात्र अप्रतिम हा प्रहार पाहतोय. चेंडूला पाडवलंय यावेळेस मात्र पाहतोय पण फायनली बाउंड्री लाईन. हा षटकार सचिन अजून एक इथं मात्र पाहतोय की आपण सफल क्रॉस झाला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण ज्याने बॅटचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे पाहतोय आपण 27. बालाजी स्पोर्ट सवलीपाडा टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. चांगला चेंडू आणि यावेळेस मात्र बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये धक्का बसलाय तो अजून एक जॉली स्पोर्ट कामतगड टीमला.
आणि जिथे पाहतो की आपण जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे एक धडाकेबाज खेळाडू सचिन पाटील यांचा सुद्धा वाढदिवस आहे. आणि तसेच आज हिंदरमामा यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पाहतोय आपण भिवंडी 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय प्रमोददादा भोईर साहेब यांनी या आयोजनाला आणि खास हिंदरमामा व सचिन पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि खास सचिन पाटील दादांना सुद्धा गावदेव रांदोली आणि खास आमचे DJ गणराज प्रोप्रायटर गणेश पाटील यांच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वेलकम. माझ्यासोबत जॉईंट होताना पत्ते आपण मनोज दादा स्वागत आहे आपलं. अतिशय अप्रतिम चेंडू होता आणि याच बरोबर अजून धक्का बसलाय. काय कमबॅक चांगलं केलं. षटकार दिल्यानंतर पाहतोय आपण जबरदस्त गोलंदाजी इथं मात्र विनोद जाधवच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त आणि फक्त जर पाहिली आपण 27 आणि आतापर्यंत पाहिले आपण आघाडीचे 3 महत्त्वपूर्ण बॅटर परतीचा प्रवास केलाय. तर आता मात्र शेवटचं षटक पाहतोय आपण. पंढरीनाथ पाटील म्हणजे आचार्य आमचे लय जाम भारी. षटक 30 षटक खूप चांगला हाताळला गेला. 7 धावा खर्च करून बहुमूल्य विकेट प्राप्त केले होते. पहिला चेंडू खोल टप्प्याचा प्रश्न विचारला गेलं पण इथं मात्र पाहतोय की आणि होय आकाशाकडे पंजाचा बोट आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा धक्का 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 बसलाय जॉली स्पोर्ट कामतगड टीमला पाहतोय आपण. निश्चित आमचे पिशेगावचे माजी उपसरपंच आणि क्रिकेटर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे रामदास म्हात्रे साहेब हरिहरेश्वर येथून थेट यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यात आनंद घेतात आणि त्यांनी आयोजन आणि खास पिशे टीमला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद दादा. आणि भिवंडी 40+ची यवन जोडी नो डाऊट प्रमोद दादा भोईर आणि आमचे गणेश दादा ठाकरे. याच पात्र जॉली स्पोर्ट कामतगडचा धोनी आहे. फक्त आणि फक्त इथं मिळेल 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29-29. धोनीने जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर आमच्या आयोजक कमिटीचे खास आयोजक गणेश ठाकरे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपये दिले जाईल. यास पाहतोय की आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय मिड ऑनला आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कम्प्लीट. 31 रन येणार. इथून मात्र शेवटचे 3 चेंडू असेल आणि असं वाटलं होतं की 40पर्यंत मधील मारे पहिल्या 2 षटकामध्ये पहिला पण चांगली बॅटिंग होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने ब्रेक लावला गेला. 3ऱ्या षटकामध्ये विनोद जाधव यांच्या माध्यमातून काय तो चांगला षटक हाताळला गेलं. फक्त 7 धावा खर्च करून 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले. आता मात्र पंढरीनाथ पाटील दुरात सामवते. पेटी राईट मध्ये विकेट सज्ज होताना
या पात्र बॅटच्या पट्ट्या चेंडू योग्य आलाय, मधुर आवाज आणि मिड विकेटच्या वरतून चेंडूला फेकून दिलंय. बालाजी स्पोर्ट सुरळीपाडा टीमचा संगणक. चला आपण संपर्क साधायचे. धावसंख्येच्या पहिले आता मात्र 37 धावफलकावर पाहतोय आपण. देखा परका और बता दिया वाइड है. ये तो खासियत है हमारे भाऊ पाटिल की. सज्ज होताना गोलंदाज. राईट अमोर द विकेट. बॅटची मोठी आहे, चेंडू हवेत. आता माता परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर पाहतो आपण विन आहोत म्हणजे कामतगड टीमचा हा धोनी. आता नवीन बॅटर रजनीश. खूप एक चांगल्या स्थितीमध्ये आनंदाने मॅचचा आनंद घेताना षटकार किंग दापोली टीमचा हर्ष. गोलंदाज सज्ज होताना मला वाटते इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या पाहतोय आपण. राईट द विकेट. दांडी गोल. अप्रतिम चेंडू होता, मधली यष्टी वाकवली आणि अंतिम चेंडू सुद्धा एक विकेट प्राप्त करतोय पंढरी पाटील. तर अशा तऱ्हेने धावपलकर धावत त्या 38 आणि 39 धावत आव्हान उभं केलंय. 39 टार्गेट 39. बालाजी स्पोर्ट सवलीपाडा टीमचा संगणक आणि वीर ताना दापोडे टीमचा कर्णधार. टॉससाठी आपण यायचंय. बालाजी स्पोर्ट सवलीपाडा टीमचा कॅप्टन संदेश.
तर व्यासपीठावर आपण जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे अध्यक्ष शरददादा म्हात्रे साहेब आणि त्याच्या समेत पंढरीनाथ पांडुरंग पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंतीशील की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. सामना गणेशचा सामना किती 4 षटकाचा राहील. काय विचार नाही आपल्याला टाइम नाही. भाऊ दादा एकीकडे पाहतोय आपण कुलमॅन हरेश ठाकरे तर दुसरीकडे पाहतोय आपण सुभाष ठाकरे. कोण मागणार. यस सुभाष ठाकरे आले. सुभाष ठाकरे पाहुण्यांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे आणि फक्त निर्णय कळवायचा आहे. फिलिंग खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल दापोली टीमच्या बाजूने गेलाय आणि प्रथम त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. हा सामना कोण जिंकेल पाहतोय आपण आणि कॉमेडी बॉक्समध्ये आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या दिवस करूया परिवर्तन. पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी पाहतोय प्रत्येक व्यक्ती जन्माला आला आहे. प्रत्येकाला अलग अलग गुण आहेत पण आमचे भिवंडीकरांचे हे मनोजदादा यांच्याकडे मूर्ती बनवण्याचा कला गुण आहे. जर आपल्याला भिवंडीमध्ये कोणाला देवाची मूर्ती हवी असेल तर निश्चित आपण भिवंडीच्या बाहेर जाण्यापेक्षा आपल्या भिवंडीच्या कलाकाराच्या हाताने बनवलेलं ते मूर्ती आपण घ्यायची. तो टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद पवार सर. आपण ऐकत होतात पवार सरांना ज्याने भिवंडीवरती भरपूर वर्ष अधिराज्य गाजवलेलं असं नामांकित व्यक्तिमत्व म्हणजेच सुनील पवार सर. दरम्यान आमचे मित्र हरिभक्त परायण नाही आता निश्चित विकास दादा यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. हॅलो 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 नमस्कार सर्वांना जय श्रीराम. आजच्या दिवसाला सुरुवात होते आणि चांगली मॅच आपल्या भेटीला पाहायला मिळते. एका बाजूला ओमसाहेब पिसे तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट कामतघर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिल्या 4 षटकामध्ये धावा जमवल्या. त्या म्हणजे 38-39 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे ओमसाहेब पिसे संघासमोर. या धावा कशा बनतील या कशा थांबतील येणारा काल सांगून जाईल. परंतु अप्रतिम आयोजन नियोजन खास करून आपण जर पाहिला गेलं तर सन्माननीय हरिभक्त अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन सुभाषजी ठाकरे असतील त्याचबरोबर हरीशजी ठाकरे गणेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून साकारण्यात आली स्पर्धा. संपूर्ण टीम त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळतंय. गणेश पाटील सन्नी पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी धुरा कुणाकडे दिली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ कुणाच्या माध्यमातून चालू केला जाईल गोलंदाजीच्या माध्यमातून हे पाहायला लागेल. खरं अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आहे मित्र. ही मॅच जर आपण संपादन करता विजयी करताय तर या स्पर्धेमध्ये तुम्ही छोटी का होईना परंतु आठवण आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. त्याच्यासाठी चालू असलेलं आहे द्वंद्व युद्ध आणि त्या युद्धामध्ये आपण पाहतोय प्रथम सत्रामध्ये 38 धावा जमून 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघा 38 धावा जमा करण्यासाठी 6 फलंदाज बाद झाले. म्हणजे किती परिश्रम करावे लागलेत किती कष्ट करावे लागलेत एक एक धाव जमा करण्यासाठी. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहायला गेले तर गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने या मॅचमध्ये सुद्धा आपण तो बोलबाला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळलं होतं मधुकर बजागे सरांनी आपण पाहिलं 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर युवराजने हाताळलं होतं 11 धावा दिल्या 1 गडी बाद केलं. आणि मग शेवटच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर काय लाजवाब दोन्ही गोलंदाजांनी केली. विनोद जाधव असेल 7 धावा दिल्या 2 गडी बाद केले आणि पंढरी पाटील असेल तर त्यांनी तर आपण बघतोय की 3 गडी बाद केले 11 धावा खर्च केले. अशा एकंदरीत 38 धावा जमून 39 धावांचं या ठिकाणी लक्ष आपल्या समोर ठेवलं गेलं आहे. पाहूया बड्डे बॉय सचिन पाटील निश्चित भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळामध्ये आपण पाहिले तर A1 जोडी म्हणून संबोधलं जाणार आहे. खरोखरच खूप काम करतात मेहनत करतायत
निस्वार्थपणे या मंडळासाठी असे तुम्हा सर्वांचे लाडके गणेशदादा ठाकरे, त्याचबरोबर आपण पाहतोय प्रमोदजी भुईर यांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. त्याचबरोबर या आयोजन नियोजनासाठी चालू असलेल्या सामन्यासाठी प्रमोदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव केला गेला आहे. ज्यांचा आज वाढदिवस आहे संजय भाई, तोच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सचिन पाटील. पण ते आपण मॅच यांना 3ला चालू होतं. गेम ऑन खेळायला होते सुरुवात. सचिन पाटील टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी आपण पाहतोय 39 धावांचं लक्ष्य आहे. गणेश ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती उडवण्याचा प्रयत्न इथं फसला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक पोचला नाही आहे. एक धाव जरूर मिळालेली आहे. वेलकम व्यासपीठवर पाहते आपण मेरी आवाज मेरी पहचान A1 जोडीमधून अजून दुसरी जोडी ते मात्र हजर आहे. स्वागत आहे संजय दादा आपलं. यानंतर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा वर्सेस वीर तानाजी दापोडे. ही एक चांगली मॅच आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये या दोन्ही संघाने खूप हाहाकार माजवलेला आहे. पाहूया या मैदानावरती आज कशा प्रकारे या दोन टीमचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत होता, परंतु उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतायत सुनील म्हात्रे सर आणि वाईटचा इशारा या ठिकाणी केला जाते. अवंतर धावेचा भरणा 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 39 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी आपण पाहतोय सचिन पाटील बड्डे बॉय गोलंदाजी मार्कवरती. हरिभक्त पारायण अनंता बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केला गेला आहे. त्यातील ही एक चांगली मॅच. यावेळेस सफल झाले ते क्रॉस बॅटने खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु डावी एसटी या ठिकाणी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अजून एक धाव अवंतरच्या स्वरूपाने खात्यामध्ये जमा होते. धावा वाचवायच्या आहेत 39 आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा व्हाईट बॉलचा भरणा कराल तर आपल्या संघासाठी निश्चित कुठेतरी घातक परिणाम सोसावा लागेल. आपण पाहिलं वीर तानाजी दापोडे संघ खेळत असताना मनोज पाटील यांनी आपल्या षटकामध्ये 5 वाईट टाकले होते आणि तो सामना गमावा लागला होता. अजून एक व्हाईट बॉल. क्या बात आहे. शरीर इथं आहे परंतु मन मात्र कुठेतरी भडकतोय. आज दिवस चांगला आहे, वाढदिवस आहे. कर्णधाराला सांगत असेल की आज तरी कशाला मला खेळण्यासाठी आणलं. परिस्थिती आपण या ठिकाणी आपण पाहतोय की बॅक टू बॅक 3 वाईट. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा आणि वीर तानाजी दापोडे आपली ऑफिशियल एंट्री आहे ती आपण जमा करायची आहे. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज सरसावता गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला चेंडू होता आणि त्यावरती अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पहा काय चांगलं दर्जाचं पाहायला मिळतंय. अर्पिन आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या अंकावरती. जवळजवळ 10ची सरासरी राखावी लागेल या ठिकाणी. पुढे चेंडू. यावेळेस इथेही आपण पाहिलं दुरून खेळण्याचा प्रयत्न. पायांची हालचाल फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि त्या चेंडूचा पाठलागी करताना दिसले नाहीत. चेंडू निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 5 या अंकावरती पाहायला मिळते. आपण पाहिलं तर 3 चेंडू जरूर वाईट टाकले, त्यानंतर कमबॅक केलेले आहे. मोठा फटका लागू दिलाही नाही आहे आणि निर्धावची सुद्धा सांगता करताना या ठिकाणी दिसून येते गोलंदाज सचिन पाटील. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा आहे. यास एजंट गॉन. फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात गणेश पाटील.
वरती फाईट करेल हे दमखम या ठिकाणी दाखवून देत असताना जॉली स्पोर्ट कामतगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय जिद्दी क्रिकेटर खेळणारा हा जाणला जातोय हा संघ. कारण कित्येक सामन्यावरती जरी लो स्कोर असला तरीही मात्र पकड काही लूज करत नाही, सोडत नाही आहे. अंतिम क्षणापर्यंत लढण्याची जी क्षमता आहे ती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर परवा दिवशीच्या रजनीमध्ये रात्रीमध्ये गावदेवी भादवड संघाने तो दमखम दाखवला होता. शेवटच्या चेंडूवरती आपली जिद्द चिकाटी सोडली नव्हती आणि तो सामना मात्र सर केला होता. या ठिकाणी पाहतोय आपण हलक्या हाताने दिशा देऊन धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या इथे पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पाहिली तर 6 या अंकावरती जाऊन पोचते. पहिलं षटक चालू आहे आणि त्यातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू. म्हणजे पाहू शकता आपण 3 वाईट जरी टाकले तरीही कमबॅक केलं गेलं. एक गडी बाद केला, त्याच्यामध्ये धावा फक्त 6 खर्च केल्या. म्हणजे माझ्या हातून चुकी होते तर मला सावरताही येते हे दाखवून देत असताना यावेळेस ऑन साईडला फ्लिक केलेला आहे. पाहूया अरविंद सरसावता चेंडूवरती. चेंडू डीपमध्ये आहे, अवसर आहे, वेल आहे 2 धावा पूर्ण करण्याचा आणि त्या अचूकरित्या या ठिकाणी कंप्लीटही केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहिली तर 8 या अंकावरती लागली जाते. सरासरी दाची आहे ती राखता आली नाही आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. व्हाईट बॉल हाताळून सुद्धा आपण पाहतोय की पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठा फटकाही लागू दिला नाही आहे. सिंगल डबलनेच समाधान मानावं लागलं होतं या फलंदाजांना. यानंतर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा आणि वीर तानाजी दापोडे. दोन्ही टीमला विनंती आहे की सामना सुरू होण्यापूर्वी आपली जी एंट्री आहे, एंट्री फीज ती आपण जमा करायची आहे. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष पाहायला मिळते. रजनीश येतोय, एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर फाउंडर मेंबर म्हणून संबोधला जातो जॉली स्पोर्ट कामतगर या संघाचा. अप्रतिम गोलंदाजी आपण नेहमीच त्यांची पाहायला मिळते. आज या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे कारण धावा कमी आहेत वाचवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ही एक ओव्हर एक चांगली जर हाताळली गेली तर कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. वार पलटवार क्रिकेटचा खेळ नेहमी पाहायला मिळते. पलटवार केला जाईल का पिशे संघाच्या माध्यमातून हेही पाहिलं जाईल. शम पाटील या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला, सनी पाटील नॉन स्ट्राईक एंडला. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहतोय विनोद जाधव असेल, चंदू पाटील असतील. यावेळेस आक्रमण केला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला डीपमध्ये येतोय. पाहूया, एक धाव कंप्लीट केली. फेकी थोडीशी वाईटस पाहायला मिळाली. एक धाव घेतली, दुसरी धाव पूर्ण केली ना लगेच आपण पाहतोय तिसरीचा आगाज केला, प्रयत्न केला आणि या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या. निश्चित आपण पाहिलं तर जर चेंडू कलेक्ट झाला असता पहिल्याच ॲक्शनमध्ये तर 1 धाव कंप्लीट होते की नाही होते हा चिन्ह होता. परंतु तिथे मिसफील्ड झाली, फेकी खराब झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर एकीचं दुसरीमध्ये, दुसरीचं तिसरीमध्ये परिवर्तन. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 11 धावांवरती धावफलक जाऊन पोचलं. पुन्हा एकदा पाहूया, रजनीश टर्न होतोय. यावेळेस फुल टॉस सुद्धा बरोबर फायदा उचलू शकले नाहीत. या ठिकाणी आपण पाहतोय बाईच्या स्वरूपाने 1 धाव कंप्लीट केली गेली. एक नामी संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु लोअर फुल टॉस चेंडू होता आणि अशा चेंडूवरती कमीत कमी फटके मोठे लागताना नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टिकवर चेंडू ठेवला जात होता. पाहू शकता आपण जसा चेंडू आला तसा खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता,
परंतु अंदाज काय बांधता आला नाही आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 12 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही एकही बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. आता मात्र आपण पाहू शकतो यॉर्कर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं आणि एक धावी कंप्लीट करता आली नाही आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये होतंय फलंदाज बाद. सनी पाटिल ने भी बल्ला चेंज किया है. हल्ला मचाते क्या देखना पडेगा. रजनीश पुन्हा एकदा होतं तयार. काही गोलंदाजी आपल्यातून करताना पाहायला मिळत आहेत. पूर्ण आपल्या आयुष्यातील अनुभव या ठिकाणी झोकून देत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा केला होता. फ्लुटच जरूर होता, परंतु पूर्णपणे आपण पाहिलं तर कमिटमेंट देता आली नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजाचे बोलबाल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर तिसरी आणि चौथी जी ओव्हर होती ती मात्र कुठेतरी कारगर ठरली होती. या ठिकाणी पाहूया, खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मोठी जर बाउंड्री आली नाही आहे तर कुठेतरी संकटामध्ये सापडेल ओमसाहेब पिसे ना. अधिक दबाव प्रेशर बनेल कामतगर. यावेळेस फटका चांगला आहे, अंदाज घेतला गेला. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र कुठेतरी वाईडीसपैकी पाहायला मिळाले आहे आणि एक चोटी धाव घेण्याचा घातक प्रयत्न होऊ शकतो का, यासाठी तपासलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. सॉफ्ट सिग्नल बाद आहे. यस, फलंदाज या ठिकाणी होते बाद. आपण पाहिलं तर बॅट जी ग्राउंडेड करायला हवी होती ती ग्राउंडेड लेट करताना आपल्याला पाहायला मिळालं. जर ग्राउंडेड केली असती ना तर त्याचा बेनिफिट नेहमीच फलंदाजांना पाहायला मिळतोय आणि ती चुकी या ठिकाणी आपण पाहतोय विनोद जाधव यांनी केली गेली. आता या ठिकाणी मित्र म्हणून आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडत असताना पाहायला मिळते ओमसाहेब पिसे. जिथं धावा बनायला पाहिजे तिथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक या ठिकाणी धावांची जी गती आहे ती कमी होताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 14 धावा धावफलकावरती, 12 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता. तरी पण ओपनिंग गणेश पाटील झाला नाही ना. गणेश कुठं या झाली फ्लॉप आहे. गणेश जास्त उद्या मारते पहिले बघा ना. तुझं पाय जसं
दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. म्हणजे 12 चेंडूमध्ये 14 धावा जमा केल्या आणि उर्वरित 12 चेंडू मागे 25 धावांची आवश्यकता आहे. आता सामना बनवलेला आहे. असं वाटलं तर कुठेतरी लो स्कोअर सामना आहे. 39 धावा म्हणजेच माफक असतील, कमी असतील, परंतु तुला कमीला जास्त करत असताना या ठिकाणी बॉल टू बॉल चांगली कामगिरी करत असताना दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सचिन पाटील आणि रजनीश. अरविंद येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमध्ये सर्व काही निर्भर असेल या सामन्याचा. तर चला आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचा, वेळ कमी खर्च करायचा आहे. पंचांच्या माध्यमातून सुद्धा सूचित केले जाते, वॉर्निंग दिली जाते. चला विनोद दादा, अरविंद दादा, शैलेश दादा, जरा घाई करायची आपण. वारा तिथं मारा असं संबोधलं जातं आहे, परंतु या ठिकाणी गोलंदाजी खूप चांगली होते. ना हवा ना दबा, कुछ काम नाही आ रही गोलंदाजांच्या समोर. अरविंद पाहूया यावेळेस तिसऱ्या क्रमांकातील ओव्हर हाताळण्यासाठी तयार होतोय, सरसावतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. खेळायला होते पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात. यावेळेस उडवला ऑन साईडला, काय घडतं पाहूया. क्षेत्ररक्षक या ठिकाणी बड्डे बॉय, चांगले क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग ही चांगली पाहायला मिळाली. या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर अंतरला मुलीत जागा नाही आहे. 2 धावा जमा होत आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरकते 16 या अंकावरती. आता धावा किती झाल्या याला फारसं महत्त्व उरलं नाही आहे, तर धावा किती हव्या आहेत याला खूप मोठं महत्त्व उरलं आहे. येणारे चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील 11. विजयाचं समीकरण 23. 11 चेंडू मागे 23 धावांची आवश्यकता. यावेळेस सोडवलाय, वड शॉट, जातोय जातोय आणि फायनली सिक्सर. सनी पाटील या ठिकाणी दाखवून देतोय टायगर अभि जिंदा आहे. 10 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता आहे. एका षटकाराने आपण पाहिले तर सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत निर्माण करत असताना पाहायला मिळते. ऊर्जा जणू काही संसारलेल्या या फटक्यामध्ये कुठेतरी मानसिक दबाव होता, प्रेशर होता, धावा बनत नव्हत्या. त्या धावा कुठेतरी बनल्या गेल्या या षटकारामध्ये आणि प्रेशर होता तो बाजूला सारला गेला. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण. यावेळेस ऑन साईडला येतोय, एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय, चंदू मात्र सरसावला दुसरी धाव घेण्यासाठी आणि अचूकरित्या ती या ठिकाणी आपण पाहतोय धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 24 अंकावरती जाऊन पोहोचते. 9-15, 9 चेंडू 15 धावेची या ठिकाणी आवश्यकता. स्लोचा मारा केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो पॉइंटच्या रिजनला खाली आहे क्षेत्र, गॅप मोठा, रनांचा नाही तोटा, चेंडू सीमा पार, चौकार. बारा चेंडू मागे 14 धावा जमा केल्या होत्या आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्यात. आता येणारे आपण पाहतोय 8 चेंडू आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 11 धावाचं. आता समीकरण कुठेतरी जवळ आलेलं आहे. एक बाउंड्री, एक षटकाराची आणि चौकाराची. मात्र सामन्याचं चित्र जे आहे ते ओमसाहेब पिशे संघाच्या बाजूने झुकतं माप देत असताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. अजून एक मोठा फटका आणि तिथं मात्र प्रोटेक्शन कुणाचा, विलास बालू. क्या बात आहे, जेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज या ठिकाणी होतोय बाद.
तर आपण पाहिलं तर उंची जास्त परंतु लांबी कमी गाठता आली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहिलं की ज्याने आक्रमक रूप धारण केलं होतं मॅचमध्ये वापस आणून दिलं होतं आणि तो फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये झाले बाद. आता येणारे चेंडू आहेत 7, विजयाचं समीकरण आहे 11. हा चेंडू खूप महत्त्वपूर्वक यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर कट केला गेला आहे. चेंडू डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतो का, काय घडेल आणि या ठिकाणी फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. ही धाव घेणं योग्य होतं का हा निश्चित प्रश्न पडेल. या क्रिकेटवरती या भिवंडीवरती अधिराज्य गाजवलेलं पाहायला मिळते. तोच खेळाडू या ठिकाणी गोलंदाज या स्वरूपात पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबरसुद्धा आहेत, खूप मेहनत घेत आहेत. प्रत्येक इव्हेंट प्रत्येक स्पर्धेला योग्य तो न्याय देण्याचा त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं काम पाहायला मिळते. आणि भरपूर सारी मंडळी आहे की ती निस्वार्थपणे आपण पाहतो या भिवंडी ग्रामीण 40+ वेळ देत आहेत आणि चांगलं काम करत आहेत. आज मित्र आपल्या परिवाराला वेळ देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे, परंतु भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ नाही आहे तर आपण पाहिलं तर तो परिवार आहे आणि त्या परिवारासाठी या काही मोजक्या लोकांनी खूप सारा वेळ दिला आहे. त्यातील गणेश ठाकरे असतील, प्रमोद भोईर असतील, सन्मान्य सचिव साहेब असतील. यावेळेस बॅटची कडा होती आणि या ठिकाणी आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा हाना चालू आहे. क्या बात आहे. स्ट्राईकवरती आणण्यासाठी आपण पाहिलं तर युवराजाने आपलं विकेटचं पतन केलं होतं, बलिदान दिलं होतं आणि चंदू या स्ट्राईक कशी मिळेल याच्याकडे लक्ष दिलं होतं. परंतु चंदू आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती एकच धाव जमा करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे धावफलकावरती 30. आता मात्र 9 धावेची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्याला अजूनही सोडलेला नाही आहे. आता मात्र कोण जिंकेल हे वर्तवणं खूप कठीण झालेलं आहे. इलेक्शन संपल्यानंतर जो एक्झिट पोल येतं ना तोही सांगू शकत नाही आहे. एवढा सामना आता कठीण बनत चाललेला आहे, रंगतदार पण बनत चाललेला आहे. प्रत्येक चेंडू मागे काहीतरी वेगळं नवीन समीकरण तयार होतंय. अनिल पाटील यावेळेस येतोय ऑन स्ट्राईक. विलास टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर मारा पाहायला मिळतंय. नो डाऊट पंच आमच्याकडे वळतील, वाईटचा इशारा केला जाईल कारण भरपूर उजवी सोडून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा वाचण्याचा पर्याय नाही आहे. तुम्हाला परिस्थितीला सामोरे जावं लागेल. ती कितीही मोठी परिस्थिती असली तरी त्याच्या समोर तुम्हाला जावं लागेल. तुम्ही बाजूला व्हाल तर ती उलट्या हाताने तुमच्या जवळच येऊन उभी राहील की हे बाबा माझ्याशी फेसिंग कर. तर मग त्या चेंडूची वाट बघण्यापेक्षा आपण आलेल्या परिस्थितीला सामोरे जावं. पाहूया. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 8 धावांची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पाहूया. या ठिकाणी हलक्या हाताने दिशा दिलेल्या पॉईंटच्या रिझनमधून चेंडू डीप मध्ये जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ही धाव कंप्लीट केलीच जाईल का. यस 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 या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर या ठिकाणी शुभ आगमन होतंय. सरवली ठाकूरपाडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय साईनाथजी पाटील साहेबांचं आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर.
या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. निश्चित आपण पाहिलं ही स्पर्धा जी आहे ती मान सन्मानासाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अनेक मान्यवर या व्यासपीठाला भेट देण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण 4 चेंडू 6 धावा, अजूनही जिद्द चिकाटी संघर्षाचं वातावरण निर्माण करत ठेवलेलं आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाने. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतं, गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडू यावेळेस उडवला, मिस्टान झालेला आहे, चेंडू हवेमध्ये, त्याच्या खाली क्षेत्ररक्षण येतोय, चुकी होते, चुकीला माफी नाहीये. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन, तिसरी धाव घेतली जाईल का? आणि या ठिकाणी ती धाव घेतली जात नाहीये. क्या बात आहे. धावसंख्या पुढे सरकते 35. 3-4, 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. अंतिम क्षणामध्ये ही चुकी कुठेतरी महागात ठरेल यात मात्र काही शंका नाही आहे. पूर्णपणे कमिटमेंट देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु आपण कुठल्या स्टेजला मॅच खेळतोय हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे. जसं तुम्ही एशियाचा एक एक पाऊल पुढे जाता तसं संघर्षाच्या वाट्याला जो संघर्ष येतोय ना तो खूप मोठा असतोय. आणि आता ही स्टेज म्हटली तर इथनं पराजय केलेल्या स्पर्धेतून बाहेर आणि हाताला काही लागत नाही आहे. आणि हा सामना जर जिंकताय तर पुढच्या सामन्यामध्ये तुम्ही पराजय झाले तरी या स्पर्धेतून काहीतरी गोड वस्तू तुमच्या हाताला लागेल. पाहूया, अजूनही वेळ गेली नाही आहे, सामना अजून संपलेला नाही आहे. कारण येणारे चेंडू 3 आणि विजयाचं समीकरण 4 धावांचं. 3-4चं इक्वेशन. चला, वेळ कमी खर्च करायचा आहे. कामतगर संघ वारंवार विनंती केली जाते, जो जिंकेल तो या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलमध्ये पोहोचला जाणार हा संघ ठरेल. आता कोणाच्या वाट्याला ती मॅच येते हे पाहण्यासारखं राहील. अतिशय ताकदवार संघ म्हटला तर जॉली स्पोर्ट कामतगर या हंगामध्ये टॉप 10मध्ये काम करतोय. परंतु आपण पाहिलं तर पिसे संघ तेवढासा ताकदवार गणला गेला नाही आहे. 2 सामने कसे तरी जिंकतात, परंतु क्वालिफाय होण्यामध्ये कुठेतरी पराजयाची जी स्थिती आहे ती ओढावून येते. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. निर्धावची होते सांगता. मग जी चंदू यांना जी स्ट्राईक घेण्याची संधी आली होती ती संधी घ्यायला हवी होती. जरी फलंदाज बाद झाला असता तरी स्ट्राईक आपल्याकडे राखता आली असती. आता मात्र येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 आणि विजयाचं समीकरण 4. क्या बात आहे. सामना बनवला आहे विलास पाटील यांनी. कारण 10 धावा वाचवायच्या होत्या. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी, मोठा फटका लागू दिला नाही आहे. सर्व काही दारोमदार या ठिकाणी आपण पाहिलं तर अनिल पाटील यांच्या खांद्यावरती पाहायला मिळत आहेत. 4 धावा जरूर जमा केल्यात. हा निर्धावची सांगता ही या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. यावेळी हलक्या हाताने स्लाइस केलं गेलं आहे. पाहूया, एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय ती दुसरी धाव कंप्लीट केली जाईल आणि तिसरीचा प्रयत्न घातक ठरला गेला. आणि या ठिकाणी गेम मध्ये आणखी एकदा ट्विस्ट रंगत निर्माण होते. येणारा एक चेंडू आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 2 धावांचं. असा सामना रंगला होता. बंदरामूर्ती काल्लेर आणि गावदेवी भादवड शेवटच्या चेंडूवरती एका धावेची गरज असताना संजयभाई म्हात्रे आणि तो शेवटचा चेंडू अफलातून हाताळला होता. यॉर्कर लेनचा दांडी गुल केली होती आणि या सामन्याला सर केलं होतं. कारण चेसिंग इज अ कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला ती एक धाव कंप्लीट करणं गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर गावदेवी भादवड त्या ठिकाणी विजय संपादन केला होता. आणि या ठिकाणी पाहूया, एका चेंडू मागे 2 धावाची गरज, म्हणजे ह्या कंपल्सरी तुम्हाला 2 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. आणि ताकदीने संघर्षाने वातावरण नेहमी निर्माण करणारा हा जाणला जाणारा संघ म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर. मैदानाच्या आतमध्ये सपसल रणनीती चुकीची पाहायला मिळाली, खास करून ओमसाहेब पिशे संघाच्या माध्यमातून पाहायला गेले तर. नो डाऊट अनिल पाटील चांगला खेळतोय, चांगल्या धावाही बनवल्यात, पण तो जी स्टेज होती ना त्या स्टेजला आपल्याकडे स्ट्राईक राखणं गरजेचं होतं. खास करून आपण जर पाहिलं तर चंदू यांच्याकडून, कारण एखादा मोठा फटका आला असता जो प्रेशर आहे तो रिलीज झाला असता. परंतु या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे धडा गिळवला जाईल मधुकर बजाके सर यांच्या माध्यमातून, कारण एका चेंडूमागे 2 धावाची आवश्यकता आहे. आता सल्ल्याची गरज नाही आहे तर जिद्दीची गरज आहे. पाहूया तो जिद्दीचा खेळ या ठिकाणी होईल का, पाण्यासारखं राहील, 2 धावा वाचवेल का विलास पाटील, 2 धावा कंप्लीट करेल का,
मधुकर सर पाहूया दोघांमधील हा सामना रंगताना पाहायला मिळते ना कामतगर ना पिसे ओनली मधुकर अँड विलास गोलंदाज तयार होतोय चला वेळ कमी खर्च करा केलेला होते या ठिकाणी सुरुवात गोलंदाज विलास टन होतोय गोलंदाजी मार्क वरती सरसावतोय पाहूया काय घडते या चेंडूवरती या ठिकाणी पाहतोय आपण अप्रतिम चेंडू हाताला जातोय आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 धावेने पराभव स्वीकारावा लागते ओम साई पिसे संघास जे स्पोर्ट सरवलीपाडा आणि वीर तानाजी दापोडे या टीम मधील एक द्वंद्व युद्ध वीर तानाजी दापोडे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी आमंत्रण केलेलं आहे बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा या संघास ओट कॉम्बॉक्स धन्यवाद तर या सामन्यातला सामनावीर ठरलाय सचिन ठरलाय सामनावीर जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा सचिन आपण या सामनावीर सचिन